खूपच जास्त पैसे पण वाचतील आपले। आणि सणावाराची खूप सारे भांडे टिकतील। आता होळी येते, पुरणाची पोळी तर होणारच आहे प्रत्येकीच्या घरी। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर मी प्रियांका अगदी मनापासून स्वागत करते आहे। कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते। तर आज पुन्हा एकदा किचन क्लिनिंगशी रिलेटेड व्हिडिओ मी तुमच्याबरोबर रिलेटेड आज एक लिक्विडचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। की लिक्विड जर आपण बनवून ठेवलं साधारण 1 लिटरच्या आसपास, तर ते लिक्विड आपल्याला मल्टीपर्पज होतं। म्हणजे खूप साऱ्या गोष्टींसाठी आपण वापरू शकतो। जसं की टीव्ही वगैरे पुसण्यासाठी, फ्रीज, टीव्ही, किचन ओटा, गॅस पुसण्यासाठी, त्याच्यानंतर फरशी पुसण्यासाठी वापरू शकतो। फक्त जर आपण आपलं हे आता गॅस वगैरे पुसायचं असेल तर त्याच्यात काही एक्स्ट्रा ॲड नाही करावं लागत। भांडी घासायची असली आणि फरशी पुसायची असली तर त्याच्यामध्ये 1-2 गोष्टी अजून एक्स्ट्रा टाकाव्या लागतील। तर तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। पण तत्पूर्वी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल, हात दुखून आला, तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा। कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघायला मिळत जातील। आणि नोटिफिकेशनची घंटी पण दाबा, म्हणजे जेणेकरून येणारा रोजचा नवीन व्हिडिओ त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस नाही करणार। तर चला आता पटकन व्हिडिओकडे वळू। तर लिक्विड बनवण्यासाठी आपल्याला इथे घ्यायचं आहे 1 लिटर पाणी। एका बाउलमध्ये पाणी घेऊन घ्यायचं। 1 लिटर याच्यासाठी घेते कारण आपल्याला हे मल्टीपर्पज ॲटलिस्ट 15 दिवसांच्या वर जातच आणि 20 दिवस तरी हे आरामात जातं। तर म्हणून एवढं 1 लिटर पाणी आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला व्हिनेगर। व्हिनेगरचा व्हिडिओ याआधी पोस्ट केलेला आहे, त्यालाही तुम्ही भरभरून प्रेम दिलेलं आहे। तर साधारणतः 4 बूच म्हणजे 4 पोहे खायचे चमचे एवढं व्हिनेगर आपण यात टाकणार आहोत। 1 लिटर पाण्याला 4 बूच व्हिनेगर टाकायचं आणि खायचं व्हिनेगर आहे। 30-35 रुपयाला बॉटल मिळते। याच्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे की व्हिनेगरचे काय काय फायदे आहेत क्लिनिंगसाठी। तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितलेला तर तुम्ही त्या लिंकवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकतात। आता हे जे लिक्विड आहे ते आपण भांडे घासण्यासाठी, किचन ओटा पुसण्यासाठी, फरशी पुसण्यासाठी, घरामध्ये असलेल्या काचेच्या वस्तू, फ्रीज, टीव्ही, आरसे वगैरे पुसण्यासाठी बनवत आहोत। त्याच्यामुळे हे जे आहे व्हिनेगर आपण याच्यात टाकलं तर त्याच्यामध्ये ॲसिटिक ॲसिड असतं आणि ते चिकटपणा दूर करतं। ठीक आहे, याच्यावरचं आपल्या वस्तूंवरचं। आता भांडे घासण्यासाठी आणि गॅस वगैरे पुसण्यासाठी आपल्याला याच्यात अजून एक गोष्ट ॲड करावी लागेल, ती म्हणजे लिक्विड। आता हे कुठलंही तुम्ही भांड्यांचं लिक्विड घेऊ शकता। मी हे विम लिक्विड घेतलेलं आहे। हा पोहे खायचा 2 मोठे चमचे भरून हे लिक्विड घेतलेलं आहे मी। जास्त नाही घ्यायचं लिक्विड, कारण काय होऊन जातं याच्यामध्ये फोम तयार व्हायला नको। कारण आपण एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये जर हे लिक्विड भरलं टीव्ही वगैरे पुसण्यासाठी, फ्रीज पुसण्यासाठी, स्प्रे बॉटलमध्ये ठेवलं किंवा गॅस पुसण्यासाठी, तर काय होऊन जातं याच्यामध्ये फेस जमायला लागतो स्प्रे दाबल्यानंतर। त्याच्यामुळे काळजी घ्यायची की जास्त लिक्विड नाही टाकायचं। आणि अजून एक गोष्ट की आपण जेव्हा केव्हा हे लिक्विड पुसायला घेऊ, माझ्या मागच्या एका व्हिडिओला एका ताईंची कमेंट होती की मोपच्या व्हिडिओला की फरशी पुसण्यासाठी तुम्ही भांडे घासायचं लिक्विड टाका, मस्त फरशी निघते चकचक। मग ठीक आहे, निघत असेल फरशी, मी नाही म्हणत, मी काही ऑब्जेक्शन नाही घेते। पण हे भांडे घासायचं लिक्विड इतकं जास्त चिकट असतं की आपला हात स्लिप होतो, त्याच्यावरनं पायसुद्धा स्लिप होऊ शकतो। तर कसं काय आपण ते टाकू शकतो? हां, जर आता एकदमच किंचित टाकलं तर ते तेवढं क्लीन नाही निघणार। त्यामुळे फक्त भांडे घासायचं लिक्विड न टाकता या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये ॲड करायच्या आहे। आणि जर फरशी पुसायची असेल तर याच्यामध्ये आपल्याला आणखी एक गोष्ट ॲड करावी लागेल, ते मी सांगते तुम्हाला पुढे। आता हे हाताने, हलक्या हाताने, तुम्ही म्हणाल स्पूनने का नाही मिक्स करायचं, तर स्पूनने काय होऊन जातं फोम तयार व्हायला लागतो, थोडंसं आपला स्पीड वाढतो। हाताने आपण एकदम हलक्या हाताने त्याची एक छान कन्सिस्टन्सी तयार होते। आणि बघू शकता रंग किती छान आलेला आहे। लायझॉल वगैरेचं जे लिक्विड येतं ना फरशी पुसण्याचं, अगदी तसा रंग याला आलेला आहे। बस एवढ्या 3 साहित्यामध्ये आपलं मल्टीपर्पज जे लिक्विड आहे ते तयार झालेलं आहे। आता याला स्टोअर कसं करायचं? खूप दिवस जातं, खराब होईल का ताई? नाही होत, अजिबात खराब नाही होत, खूप चांगलं राहतं। आणि लिक्विड जर तुम्ही चांगलं घेतलं ना, भांडे घासायचं लिक्विड चांगल्या फ्रॅग्रन्सवालं, तर याचा खूप मस्त फ्रॅग्रन्स येतो।
आता आधी याला स्टोअर करते मी एका बॉटलमध्ये. कोणती पण तुम्ही अशी खाली बॉटल घ्यायची. पाण्याचा हा बॉटल असतात आपल्या घरात 1 लिटरच्या अंदाजाने. आता हे 1 लिटर पाणी कसं मोजायचं, आधी जेव्हा पाणी घेतो तर एवढं पाणी आपल्याला घ्यायचं असतं, 900 लिटरच्या आसपास, सॉरी 900 नाही त्याच्यावर घ्यायचं. आणि कारण आपण याच्यात व्हिनेगर वगैरे ॲड करतो ना, मग ते वर जातं. तर स्वच्छ धुवून घेतलेली ही बॉटल आणि याच्यात आता हे पाणी मी भरणार आहे, सॉरी हे लिक्विड मी हे ग्लासने भरून घेते. कारण माझ्याकडे ना बॉटलमध्ये पाणी टाकण्यासाठी जे छोटंसं नळी टाईप हे असतो ना, काय म्हणतात त्याला, तर मला नाव नाही आठवत आहे, पण ते नाही आहे माझ्याकडे टॅम्पॉनसारखं. तर त्यामुळे आता ग्लासने भरते. खाली भांडं ठेवलेलं कारण ते पसरायला नको सगळीकडे म्हणून. तर बघू शकता तुम्ही इथे एकदम मस्त असं हे बॉटल आपली भरली गेलेली आहे. 1 लिटरची आरामात ही आपल्याला महिनाभर जाईल. सगळ्या गोष्टींसाठी आपण हिला वापरू शकतो. आता हे खाली जो फोम मी एक्स्ट्राचा काढला तो पूर्ण भरून घेतला, नाही तर पूर्ण फोम इथे दिसला असता. त्यामुळे पूर्ण पॅक केलेलं आहे. आणि थोडंसं हे लिक्विड उरलं तर याच्यात मी तुम्हाला अशी एखादी स्प्रे बॉटल असेल ना तुमच्याकडे कॉलिनची वगैरे, तर त्याच्यात सुद्धा ती सुद्धा फेकायची नाही. हे लिक्विड सुद्धा आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो घरातल्या वस्तू क्लीन करण्यासाठी. बघा किती छान हे लिक्विड तयार झालेलं आहे. इथं मिररवर तुम्ही बघू शकता बारीक बारीक शिंतोडे आहेत, ते सुद्धा क्लीन होतील याच्याने. बघा तुम्ही बघू शकता किती मस्त असं क्लीन झालेलं आहे मिरर. अगदी प्रतिमा व्यवस्थित दिसते आहे आरशामध्ये स्वतःची. तर असं हे मल्टीपर्पज क्लीनर याचं कॉलिनसारखं पण आपण यूज करू शकतो. या स्प्रेने तुम्ही संपूर्ण फ्रीज बाहेरून आणि आतून पूर्ण क्लीन करू शकता. आता मी फक्त तुम्हाला वरतूनच क्लीन करून दाखवते, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल याच्यामुळे. आता तुम्हाला जर घर पुसायचं असेल या लिक्विडच्या मदतीने तर काय करायचं, आधी हे लिक्विड टाकायचं थोडंसं, अगदी थोडंच टाकायचं. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आपल्याला. मिठामुळे आपल्या फरशीवरचे कीटाणू वगैरे निघून जातात. आणि चिकटपणा वगैरे निघण्यासाठी याच्यामध्ये व्हिनेगर आहे. फ्रॅग्रन्ससाठी आपण याच्यामध्ये लिक्विड टाकलेलं आहे, भांडे घासायचं लिक्विड. आणि जास्त लिक्विड नसल्यामुळे पायही सटकणार नाही फरशीवर किंवा चिकचिक राहणार नाही फरशी. इन शॉर्ट सांगायचं झालं तर एकदम छान निघते या लिक्विडमुळे सुद्धा फरशी. आणि जो काही काही फिनाईलचा कसा आता स्मेल स्ट्रॉंग असतो किंवा मग इजा होते, आपलं हातांना ॲलर्जी असली तर आग होत असते वगैरे वगैरे. हे मीठ मिक्स करून घ्यायचं आधी व्यवस्थित, हाताने मिक्स करायचं. मी आता बोलण्यात विसरली, सॉरी. तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मग व्यवस्थित मोप पिळून घेतलं की पुसून घ्यायचं. तर फिनाईलचं कसं होऊन जातं की हाताला आपल्या ॲलर्जी होऊ शकते, हात आग होतात किंवा मग हाताची स्किन ड्राय होते किंवा कोणाकोणाची तर कातडी स्किन निघायला लागून जाते. त्यामुळे हे जे होममेड आपण लिक्विड बनवलेलं आहे मल्टीपर्पज, ते कुठलंच आपल्याला हानी पोहोचवणारं नसतं. तुम्ही बिनधास्त हे लिक्विड वापरू शकता. इव्हन तुम्ही बाथरूम वगैरे क्लिनिंगसाठी सुद्धा वापरू शकता. टॉयलेट क्लिनिंगसाठी नाही वापरू शकत, गॅलरी वगैरे धुण्यासाठी, बाथरूम क्लिनिंगसाठी हे लिक्विड तुम्ही वापरू शकतात. मी आता एक मोप फिरवून दाखवते तुम्हाला. पुसल्यानंतर तुम्ही बघू शकता कुठेच चिकटपणा नाही आहे. मोपने पुसल्यानंतर थोडा वेळ लागतो सुकायला. आणि नेमकं किचनमध्ये फॅन नसल्यामुळे लवकर सुकणार नाही, पण एकदम छान फ्रॅग्रन्स वगैरे येतो याच्यामुळे. तर बिनधास्त तुम्ही हे ॲज अ फ्लोअर क्लीनर म्हणून सुद्धा लिक्विड वापरू शकता. त्यानंतर गॅस वगैरे सुद्धा तुम्ही अगदी छान क्लीन करू शकता. गॅस क्लीन करण्यासाठी तर खूप उत्तम आहे, कारण आपण याच्यामध्ये व्हिनेगर ॲड केलेलं आहे त्याच्यामुळे. कारण रोजच्या स्वयंपाक करताना गॅसवर तेलाचे शिंतोडे उडतात, त्याच्यामुळे कसं चिकट होतं ते. त्यामुळे व्हिनेगर जे आहे ते तेलकट हे करण्याचं काम करतं, तेलकटपणा, चिकटपणा वस्तूवरचं, फरशीवरचं.
तर बघा गॅस किती मस्त क्लीन झालेला आहे, कुठेच तेलकट डाग वगैरे दिसत नाही आहे. फरशीसुद्धा एकदम छान क्लीन झालेली आहे, टाईल्स गॅस जवळची, आणि किचन ओटासुद्धा एकदम छान, अजिबात चिकट नाही आहे. भांडे घासण्यासाठी एवढेच भांडे नाही आहे, हे बघा इतके सगळे भांडे आहेत. आता आपण बाहेरचं लिक्विड घ्यायचं म्हटलं, एवढे सगळे भांडे, तर सणावाराचे खूप सारे भांडे निघतील. आता होळी येते, पुरणाची पोळी तर होणारच आहे प्रत्येकीच्या घरी, त्याच्यामुळे भांडे भरपूर निघतील. ऑब्व्हियसली ते तेलकटही असतील. आता साबणाने एवढे भांडे घासायचे म्हटले तर काय होऊन जातं, ह्या साबणामुळे ना थरही राहून जातो आणि वेळही लागतो. आता लिक्विड वापरायचं म्हटलं तर खूप सारं लिक्विड आपल्याला वापरावं लागेल. हल्ली सॅचेट कमी याच्यात मिळतात, पण मग काय होऊन जातं, खूप सारं लिक्विड आपल्याला नाही होत, रोज नाही वापरू शकत, कधीतरी आपण तेवढं लिक्विड वापरतो. म्हणून अशा वेळेस काय करायचं, हे जे आपण होममेड मल्टीपर्पज लिक्विड बनवलेलं आहे ते एका बाउलमध्ये टाकायचं. भांड्यांचं प्रमाण बघून, आता तुम्ही म्हणाले एवढं सगळं घेते, तर भांडेही तेवढे जास्त आहेत. आणि जर तेलकट असतील भांडे तर तुम्ही हे थोडंसं लिक्विड याच्यात ॲड करू शकता. आता मी जे भांडे आहेत ते अगदी साध्या स्वयंपाकाचे भांडे आहेत, भाजी पोळी बनवली आहे, एक्स्ट्रा तेलकट काही बनवलेलं नाही, त्याच्यामुळे एवढ्या लिक्विडने हे जे भांडे आहेत ते निघून जातील. तर मी आता याच्यात थोडंसं पाणी अजून ॲड करते आणि एवढ्याच लिक्विडमध्ये तुम्हाला सगळे भांडे क्लीनही करून दाखवते. तर सगळे भांडे अगदी लवकर धुवून झालेत आणि एकदम स्वच्छ क्लीन चकचक निघालेले आहेत. आणि बाकीचा किचन ओटा, गॅस वगैरे सुद्धा तुम्ही बघू शकतात एकदम व्यवस्थितरित्या पुसले गेलेले आहेत आणि जास्त वेळ नाही लागला, अगदी कमी वेळामध्ये एवढे सगळे भांडे घासून झालेले आहेत माझे. मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला आपला हा होममेड मल्टीपर्पज लिक्विडचा व्हिडिओ, मला नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की बनवून बघा. खरंच खूपच जास्त पैसे पण वाचतील आपले आणि ऑल इन वन गोष्ट जर आपल्याला मिळाली तर काय सोने पे सुहागा असतं आपल्या गृहिणींसाठी. त्याच्यामुळे बनवून बघा आणि काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे काही चुकत असेल माझं किंवा काही मी ॲड करायला पाहिजे याच्यामध्ये, ते सुद्धा कमेंट करून सांगा मला. आणि जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा याचा फायदा होईल. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आधी तर आधी सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशनची घंटी दाबा. भेटूया एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय.